नांदगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात सौ अंजुमताई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचे वितरण करण्यात आले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसून आलाय। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान जळगाव निंबायतीच्या माजी सरपंच आशा युवराज वडकते व यांनी सरपंच वाल्याबाई फटांगरे, माधुरी अहिरे, सोनाली करे सोनवणे, मनीषा अलका कोरे, योगिता पटांगरे, ग्रामपंचायत सदस्या यांनी सौ अंजुमताई यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले। शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेंद्र नाना पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। वाटपाबद्दल बोलू। मागच्या 10 दिवसापासून आम्ही हे जिल्हा परिषदच्या आणि नगरपालिकेच्या शाळांना वह्या आणि दप्तरांची वाटप करत आहोत। आजच्या तारखेपर्यंत नांदगाव तालुक्याचं आम्ही 16,770-75 वाटप पूर्ण केलेलं आहे आणि आता मालेगावकडचा भाग आमचा आजपासून सुरू झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खूपच जास्त आनंद आहे आणि त्यांना खरंच गरज होती हे आत्ता दिल्यानंतर कळत आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतनं हा उपक्रम राबवला जातो आहे। मला वाटतं महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला हा पहिला उपक्रम असेल की जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि नगरपालिकेच्या शाळांना अशा प्रकारचं साहित्य वाटप होत आहे। हा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी जळगाव या शाळेतून मी मुख्याध्यापक या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने तसंच अंजुमताई कांदे यांच्या सहकार्याने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, बॅग आणि त्याचबरोबर वह्यांचं वाटप झालं आहे। वह्यांचं वाटप झाल्यानंतर आमच्या मुलांना या ठिकाणी लेखनासाठी वह्या उपलब्ध झाल्या आहेत म्हणून आमच्या मुलांना आमचा आनंद झाला असून त्यांचा आनंद या ठिकाणी अण्णासाहेबांनी आणि अंजुमताई कांदे यांनी द्विगुणित केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि गावकरी, त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी माननीय निलेश पाटील साहेब, तसेच या ठिकाणी केंद्रप्रमुख धीरज मोरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सगळे गावकरी यांच्या वतीने आम्ही अण्णासाहेबांचे आणि अंजुमताई कांदे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि शैक्षणिक दृष्ट्या भविष्याचा विचार करणारा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करणारा हा उपक्रम नांदगाव तालुक्याचे आदरणीय आमदार उपक्रम या ठिकाणी आज सुरू होत आहे। गेल्या 7 दिवसापासून नांदगाव तालुक्यात 14,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ भेटलेला आहे आणि हा लाभ देऊन आज आम्ही मालेगाव तालुक्यात प्रवेश केलेला आहे। नांदगाव मतदारसंघातील मालेगाव गटातील हा पहिलाच कार्यक्रम आहे। या ठिकाणी मी ताईसाहेबांना, अण्णासाहेबांना खूप खूप धन्यवाद देईल। काळेवाडी जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष समितीचा अध्यक्ष आहे। आम्ही आज अंजुमताई कांदे व सुहास अण्णा कांदे यांच्या उपक्रमातून ज्या वह्या वाटप व दप्तर वाटप झालेले आहे, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आनंद तर झालेलाच आहे पण आम्हा पालकांना सुद्धा आनंद झालेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने जय महाराष्ट्र म्हटल्याशिवाय जोरात सर्वांनी म्हणायचं जय महाराष्ट्र। एका सुरात जळगाव परिसरातील सर्व मान्यवर नागरिक की हा उपक्रम पूर्ण करताना तुम्हा सर्वांचं जे सहकार्य आम्हाला लागतंय, तुमचं सर्वांचं जे प्रेम आम्हाला मिळत आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जे मिळत आहे, खरं पाहता ह्या उपक्रमाला तुम्ही सर्व जबाबदार आहात। तुम्ही सर्व एवढ्या संख्येने उपस्थित आहात म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो। हे कुठलेही राजकीय व्यासपीठ नाहीये, 100% नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे। हा कम्प्लिटली एक सामाजिक उपक्रम अण्णांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। पण तरी सुद्धा सांगण्याची
सांगण्याची संधी मी कधी सोडत नाही की तुम्ही सर्वांनी अण्णांवर जो विश्वास दाखवलाय, तुम्ही सर्वांनी अण्णांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आमदार म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून त्याची जी स्वीकृती दिली आहे त्याचीच पोचपावती अर्थातच तुमचे उपकार मानावे तेवढ्यांचं आहे. सतत काहीतरी करण्याची जी तळमळ आहे ही तुम्हाला ह्या उपक्रमातून सुद्धा जाणून येईल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.